नमस्कार एकदा सगळ्यांना. खूप वेगळा अनुभव होता असं मला सांगायला आवडेल. इंटरेस्टिंग अनुभव होता यासाठी की आहे किंवा टेक्निकल गोष्टी चालू आहेत आजूबाजूला, कॅमेरा आहे, ह्या सगळ्याचा विसर पडत होता अक्षरशः. म्हणजे अगदी आपले जे आर्ट डिरेक्शन असतं, त्यांनी जे मंदिर उभारलंय समर्थांच्या घरचं, म्हणजे समर्थच्या घरचं, ते इतकं खरं आहे, इतकं आपलंसं वाटलं ते. इनफॅक्ट सगळे कलाकार हे करतात की नाही मला माहीत नाही, पण बरेचसे कलाकार, मी तरी हे करते की माझ्या भूमिकेचं काहीतरी एक वस्तू किंवा एखादी गोष्ट मी ते पात्र झाल्यावर घेऊन टाकते, चोरते. आणि छोटंसं असतं काहीतरी, ते कानातलं असू शकतं, टिकली असू शकते, एनिथिंग. तर ह्या वेळेला मला ती मूर्ती इतकी म्हणजे भावली खरं सांगायचं तर, पण ती नाही चोरता आली मला. ते जरा रॉंगच वाटेल, मॉरली पण ते रॉंगच आहे, पण सो या. पण म्हणजे खरंच खूपच ते घर, अगदी ते किचन, म्हणजे तिथे जे आम्ही जे वावरत होतो, सीनसाठी एंट्री घेत होतो, असं वाटत होतं हे आपण दिवस रात्र करत राहूया, नकोच मिळू दे व्यवस्थित, ओके शॉट होऊच नये, तिथेच राहावं, तिथेच जगावं, बंब पेटवावा, आंघोळ करावी, आपली थोडीशी भाज्या लावून काय शेती करावी, असं अक्षरशः असंच वाटत होतं. तिथे मी सुमा म्हणूनच जगले. 4-5 मांजरही गोळा गेली होती मी, तुला माहिती आहे. सो अगदी रुळले होते मी. थँक्यू सो मच. थँक्यू ईशा. खूप बोलायला, खूप व्यक्त व्हायला वाक्य नाही आहेत किंवा त्या म्हणावा तितका वेळही मी म्हणणार नाही आहे. पण जे काही जेवढ्या वेळ सुमा हे पात्र तुम्हाला दिसेल, अगदी तिच्या लहानपणीही आणि मोठेपणीही, तर तुम्हाला ती अगदी तुमच्या घरातली एखादी निर्मळ बहीण किंवा मैत्रीण वाटेल, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. आणि ते पात्र साकारताना मलाही खरंच असं वाटत होतं की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी खरंच पुष्कराज आणि शर्वरीताई यांच्याबरोबर लहानाची मोठी झाली आहे, असा तिथे त्यावेळेला भाव तयार करणं किंवा सराउंडिंग तयार करणं आणि तशी स्पेस देणं, हे क्रू आणि कास्ट यांचं दोघांचंही काम असतं. आणि ते मला खूप काय म्हणता येईल, अगदी परफेक्ट ॲप्ट ॲटमॉस्फिअर मिळालं. कारण फिल्म अध्यात्मावर आहे किंवा स्वामी रामदासांच्या विचारांवर आहे, त्याचा आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो, नात्यांबद्दल चित्रपट आहे. सो ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिथे उभं राहताना आमच्यातला खट्याळपणा, मस्तीखोरपणा, एक ॲटिट्यूड, हे सगळं बाजूला ठेवून निर्मळ होणं हे खूप एकट्याचं काम नाही ते, असं मला वाटतं. आणि ते अचीव्ह करायला टीमवर्क लागतं, जे योगेश तुझ्या राज्यात मला मिळालं, त्याबद्दल थँक्यू सो मच. एक गोष्ट, आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता